जय गणेश मित्रांनो, मी तुमचा एका आदित्य उत्सव माझ्या पप्पाचा. तर आज आपण आलोय पॉडकास्टचा पहिला मान द्यायला कुडाळच्या महाराजाला. जय गणेश दादा. जय गणेश. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की हा उत्सवची सुरुवात कशी आणि कुठल्या वर्षी झाली? आमच्या कुडाळचा महाराजा हे नवदुर्गा मित्र मंडळ, आमच्या या मंडळाची सुरुवात झाली आहे सन 1970. आणि आमचे जे गणपती आम्ही जे आधी जी सुरुवात केली ते आम्ही देवी बसवण्यापासून केली. आम्ही नवरात्र साजरे करायचो आणि 1990 साली आम्ही गणपतीची सुरुवात केली. ते आमचे जे आधी जे वरचे आमचे वडील, जे जे वयस्कर लोक आहेत त्यांनी हे सुरुवात केली. त्या टायमाला आम्ही ते एकदम लहानच होतो आणि ती आमची जी लिगेसी आहे ती आता आम्ही फॉरवर्ड करत चाललो आहे. तर तुमची वैशिष्ट्य म्हणजे तुमचा विसर्जन जे हरक्युलस वरती होतं. तर तुम्हाला त्याची भीती किंवा काही असं जाणवलं की नाही बाबा हे करतोय रिस्क आहे? तसं रिस्कची आम्हाला कधी अशी भीती वाटली नाही, कारण की आमचे जे गणपतीचे आम्ही जे विसर्जनासाठी आम्ही जी मिरवणूक काढतो ती आमची जर येऊन तयारी बघितली असेल त्याची एक दिवसा अगोदरची आम्ही तयारी करतो. त्यामुळे आमच्या इकडे म्हणजे असे नॉर्मल लोक आहेच नाही. आम्ही बाहेरून कधीच कोणाला कधी बोलवलं नाही. जे पण लेबर आहेत, जी मुलं आहेत ती सगळी आमच्या मंडळाची आहेत आणि आमच्या मंडळाची मुलं आम्ही गणपतीला एवढं सांभाळून घेऊन जातो. तर तुम्ही जर आमच्या जे क्रेनवरती जे आम्ही ते घेऊन जातो त्याची जर तुम्ही आमची जी बांधायची जर पद्धत तुम्ही बघाल तर तुम्हाला माहिती पडेल की याच्यावरती आम्ही किती लोड कॅपॅसिटी कॅरी करू शकतो, ती क्रेन किती वेट कॅरी करू शकते, ती सगळ्याची आम्ही मेजरमेंट आणि टेस्टिंग आधीच करतो. त्यामुळे आम्ही एवढं सांभाळून जातो आणि ऑफकोर्स कुठलीही रिस्क म्हणजे न घेता जे काय आहे ते व्यवस्थित आम्ही रोड मॅपिंगची डिझाईन प्रॉपरली करून ते सगळं एकत्र आम्ही एक दिवस आधी सगळी टेस्टिंग करून आम्ही ती काढत जातो. तर सध्या तर लास्ट जे झालं होतं नशीब आपल्या उत्सवला धक्का नाही लागलेला, पण हा पीओपी बॅन जे झालं होतं तर तुम्हाला ती बातमी ऐकून मंडळाला धक्का बसलेला तर काय होता तुमचा रिस्पॉन्स की नाही जर झालं असं काय तर मूर्ती आम्ही कशावरती शिफ्ट करू? बिकॉज तुमची मूर्ती पीओपीची असते, उंच असते आणि जर शाळू मात्र शिफ्ट करायला गेलो तर मूर्तीचा भार वाढेल. बरोबर. तर ते जर झालं असतं तर तुमचा विचार काय होता? आमचा विचार ऑफकोर्स आम्ही एन्व्हायरमेंटला आधी प्रायोरिटी दिली असते, कारण की आमच्यासाठी जे एन्व्हायरमेंट आहे ते गव्हर्नमेंटने डिसिजन घेतलंय तर ऑफकोर्स ते आम्ही आधी त्यांना पाळावंच लागणार आहे, कारण की आम्ही त्यांच्या अगेन्स्ट जाऊ नाही शकत. पण जेव्हा मुलांना ही गोष्ट माहिती पडली की आता पीओपी यूज नाही होणार आहे आणि सगळ्यांना माहिती असेल जर पीओपी यूज नाही करू शकत तर आमच्यासारखी ती मोठी मूर्ती जी आहे 13-14 फूटची ती आम्ही यूज करू शकत. थोडं मुलांना थोडं म्हणजे वाईट वाटलं, थोडं सगळे उदास झालेले की काय करू काय नाही. पण आम्ही त्यासाठी पण आम्ही एक प्लॅन आधी रेडी ठेवलेला, कारण की बघा जे आहे आम्हाला गणपती बसवायचा आहे, जे गणेश आणायचे ते तर आम्हाला आणायचेच होते. जर पीओपी नाही तर त्याचा एक दुसरा पर्याय होता, ते मातीचे जे दुसऱ्या क्लेचे आम्हाला युज करावे लागले असते तर आम्ही केले असते, कारण की जे डिसिजन सगळ्यांनी फॉलो केलं असतं ते आम्हालाही करावं लागणारच. तर तुमची मूर्ती का दर टायमाला एकच असतं, साऱ्या घाट मध्ये असतं, मग हे तुमची वैशिष्ट्य काय आणि दरवर्षी तुम्ही त्यांच्याकडे युनिकॉर्नच्या घेऊन जाता मग ते मूर्तीला तर काय रिस्पॉन्स असतं की हा बाबा ही मूर्ती मला जाऊ नाही द्यायची माझ्याकडे? आम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं 1990 पासून साली आम्ही जे गणपती आणायचे स्टार्ट केलं त्यामध्ये सन 2000 म्हणजे 2000 वर्षापासून आम्ही सारंग आर्ट्स जे गणेश आहेत त्यांच्याकडनं आम्ही मूर्ती बनवायची स्टार्ट केली. ऍक्च्युली आम्ही ते एवढे वर्ष झाले, आज 2000 सालीपासून 26 वर्ष होती कंटिन्युअसली तो एकच आम्ही आर्टिस्ट पकडून ठेवलाय, तेच मूर्तीकार आम्ही केलेत. कारण की आमचं त्यांच्याबरोबर जे इक्वेशन आहे, आमचं त्यांच्याबरोबर जे म्हणजे ऑफकोर्स एक नेबरहूड पण एक सारखं आहे आणि आमच्यासाठी एक ते कन्व्हिनियंट पण पडते आम्हाला ते जवळपास पासून. त्यापासून आमची ते त्यांच्याबरोबर इक्वेशन जमली आहे. त्यांच्याबरोबर आमचं जे आहे जे पण त्यांची इक्वेशन आम्ही एकदम प्रॉपरली मेंटेन करतो आणि म्हणून आम्हाला त्यांच्या चार्ट्स आवडतात आणि ते नेहमी आम्हाला प्रायोरिटी देतात. आमच्या मंडळाला नेहमी प्रायर रिस्पॉन्स असतो आणि सगळ्या वस्तू आम्हाला जसे पाहिजे तसं कस्टमायझेशन पण भेटतं. ऑफकोर्स त्यांना पण थोडं डिफिकल्ट वाटते, पण ते पण चॅलेंज एक्सेप्ट करतात आणि आमची मूर्ती त्यांना बनवायला पण थोडं हे वाटतं, आवड आहे त्यांना पण मूर्ती करायची. तर तुमच्या उत्सवाला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात? फॉर एक्झाम्पल तुमचा मार्केटमधून येतो, मार्केटची गली छोटी आहे, ट्रॅफिक जॅम किंवा काही मूर्तीला धक्का होण्याची संख्या जास्ती असते, चान्सेस जास्त असतात, मग ते तुमचे चॅलेंजेस काय आहे जे मंडळ फेस करतो? चॅलेंजेस तर
डे 1 पासूनच स्टार्ट होतो. म्हणजे गणपती आणण्याच्या 1 महिन्यापासूनच अगोदर चॅलेंजेस स्टार्ट होतात. सगळ्यात आधी ते लोकांना मिळवून मिसळून मंडळाची घेऊन ते वर्गणी पासून ते सगळं. आणि जे तुम्ही बोलले की आगमनासाठी ऑफकोर्स तुम्ही बघितलं असेल आमचा जो रोड आहे काफी नॅरो, काफी सगळे तिकडे बसलेले असतात. पण आम्ही सगळे या जो कुरारचा महाराजा जो आंबेवाडी साईबाबा मंदिराच्या इकडे आहे तो एक पॉप्युलर आहे, एक सगळ्यात फेमस या एरियामध्ये आहे. तर आम्ही जेव्हा आगमन असते तेव्हा लोकांना माहितीच असते ती वस्तू. आम्ही दुकानवाल्यांना ते सायलांचे सगळे जे बसलेली जी भाजीवाले जे सगळे स्टॉलवाले आहेत त्यांनाही आम्ही आधी इन्फॉर्मेशन देऊन ठेवलेली असते. पोलीसमध्ये आम्ही प्रॉपर इन्फॉर्मेशन देतो, त्यांच्याकडनं आम्ही नोटीस सगळी प्रॉपर काढून आणतो परमिशन. त्याप्रमाणे आमच्या मंडळासाठी तुम्ही जेव्हा पण बघाल ते प्रॉपर कुरार पोलीस ठाण्याकडनं आम्हाला जे सपोर्ट भेटतो, त्यांचे हवालदार त्यांचे कॉन्स्टेबल हे सगळे आमच्यासाठी उपस्थित असतात. आम्ही त्याचप्रमाणे आमच्या जे रोडगन जसं मी सांगितलं तसं आम्ही पूर्ण व्यवस्थित तयारी करून आम्ही प्रॉपरली आणतो. ओके, तर पहिला सेगमेंट आपण समाप्त करतोय. आपला सेकंड सेगमेंट आहे दिस ऑर दॅट. मुंबईचा राजा, लालबागचा राजा. लालबागचा राजा, लालबागचा राजा, काळा चौकीचा महागणपती. काळा चौकीचा महागणपती, काळा चौकीचा महागणपती, चिंतामणी. चिंतामणी, ओके. चिंतामणी, परेलचा सम्राट. परेलचा सम्राट, परेलचा सम्राट, परेलचा राजा. परेलचा सम्राट, परेलचा सम्राट, परेलचा महाराजा. परेलचा सम्राट, परेलचा सम्राट, परेलचा लंबोदर. परेलचा लंबोदर, परेलचा लंबोदर किंवा उपनगरचा महागणपती. उपनगरचा महागणपती. ओके, तर आपण आता परेलच्या साईडमध्ये उपनगरचा महागणपती आपण चॉईस केलाय. उपनगरचा महागणपती म्हणजे मलाळमध्ये बसतो तो, आणि तो मंडळचं नाव आहे वंदे मातरम. ठीक आहे, तर आपण उपनगरवरती आलोय. तर आपण उपनगरचा महागणपती किंवा आपला गणपती. उपनगरचा महागणपती. ओके, उपनगरचा महागणपती, नटाळ मार्केटचा राजा. नटाज मार्केटचा राजा, नटाळ मार्केटचा राजा, मालाडचा राजा. मलाडचा राजा, मालाडचा राजा, मालाडचा मोर्या. मलाडचा राजा, मालाडचा राजा, कुडाळचा राजा. कुरारचा राजा, कुडाळचा राजा, कुडाळचा मोर्या. कुरारचा राजा, कुडाळचा राजा, शारदापरेचा महाराजा. शांतापाडाचं नाव. ओके, तर तुम्ही ऍट शांतापरेचा महाराजाकडे आलात. शांतापरेचा महाराज हा मोठा नाही, पण एक प्रसिद्ध मंडळ आहे आपल्या कुडाळमध्ये. तर हा सेगमेंट आपण इथे संपू. तर आपला थर्ड सेगमेंट आहे कंटिन्यू विथ वन ऑर गेट द न्यू वन. तर त्याच्यामध्ये असं आहे दादा की नवीन मूर्तिकार घडवायचा असेल, तुम्हाला निवडायचा असेल, तर उपनगरामध्ये कोण असेल आणि उपनगराच्या बाहेर गेलो तर कोण असेल. तर सध्याची आम्ही मूर्ती आणतो ती आमची सारंग आर्ट्स मधूनच येते. ते आधी सारंगगाव होते, ते आधी ते होते, यांचे जे सारंग आर्टचे जे फाउंडर आहेत त्यांच्याकडनंच आम्ही मूर्ती आणायची स्टार्ट केली. आता त्यांचा मुलगा आहे गणेश, तो करतो. तो उलट जास्त म्हणजे कस्टमायझेशन मध्ये आम्हाला अजून म्हणजे चांगलपणे मूर्ती आमची जी बनवून देतो आहे. सध्या ऑफकोर्स आमच्या पण माइंड मध्ये आहे की जे जे फेमस मूर्तिकार आहेत, जसं का तुम्हाला माहिती आहे बोरिवली मधले अनिल बेग आहे, गोरेगाव मधले विपुल भाऊ आहे, ठीक आहे, आणि पैल मधले अरुण दत्ते आहे. तर फ्युचरमध्ये जर सगळ्या काही गोष्टी जर चांगल्या चालल्या तर आम्ही ट्राय करू की आम्ही अरुण दत्ते साहेबांकडून पण आम्ही एक मूर्ती त्यांच्याकडनं पण आम्ही बनवून घ्यायची आमची इच्छा आहे. अजून ते सांगा, उपनगराच्या बाहेर आपण गेलो परेल साईडला तर खूप मोठे मोठे मूर्तिकार पण आहेत. तर स्पेसिफिकली अरुण दत्तेचं नाव घेतलं ते तुम्हाला तेच माहिती आहे. मग ऑब्विसली ते फेमस आहे लास्ट इयर पासूनच. तर तुमच्या मनात काय आहे की अरुण दत्ते? अरुण दत्ते तुम्हाला माहिती असेल, ते पण त्यांचं नाव पण एक रिस्क टेकर मध्ये घेतलं चाललंय गेल्या 2 वर्षापासून. आणि आमच्या कुरार गावामध्ये, कुरार क्षेत्रामध्ये आमचं नवदुर्गा मित्र मंडळ, आमचा जो कुरारचा महाराज आहे त्यांना पण रिस्क टेकर मंडळच बोलला जातो. तर आमचं असं वाटतं की आम्ही जे आयडियाज त्यांना देऊ आणि ते आमच्या आयडियाला मूर्तीच्या रूपामध्ये जे प्रस्तुत करतील ते कॉम्बिनेशन जबरदस्तच असेल. ओके, तर उपनगरामध्ये तुम्हाला दिला चान्स की नाही आम्हाला सारंग आर्ट चेंज करायचं आहे, बिकॉज ऑब्वियस बात आहे तुम्ही त्या नाहीच बोलत त्यासाठी, कारण त्यांचे आर्टिस्ट म्हणजे लेवलवरतीच असतात. जर चेंज करायचं बोललं तर तुम्ही बोरीवली जाणं किंवा गोरेगाव? सध्या तर आम्ही बोरिवली आणि गोरेगाव सध्या माइंड मध्ये नाही ठेवल्या. सध्या तर आम्ही सारंग आर्ट्स वगैरेच कंटिन्यू केलं. ओके, तर थर्ड सेगमेंट यांचा इथे संपतोय. तर आपण दादा आलो होता लास्ट सेगमेंट मध्ये. लास्ट सेगमेंट आपला आहे एक्सक्लुसिव्ह अपडेट्स. तर तुमचा पाद्यपूजन तर रिव्हील झालाय, तर तुमची पाद्यपूजनची तयारी, आगमनची डेट
आणि शेवट म्हणजे तुम्ही यावर्षी लक्ष्मी अवतारमध्ये आणता त्या मूर्ती. मग त्या मूर्तीची स्पेशालिटी काय आहे आणि काय तुम्ही युनिक करता? ओके. तर आधी मी माझे डेट्स जे तुम्हाला माहिती झालेच आहे. आमचं जे पाठ्यपूजन जे आहे ते आम्ही यावेळेस 25 जुलैला ठेवणार आहे. इव्हनिंग मध्ये आहे. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी प्रसादाचा आणि त्याचा मान जे आम्ही देणार आहे ते तुम्ही अक्षरशः बघायला या. इकडे एवढा क्राऊड आम्ही गॅदर करतो ते सगळ्यांसाठी एक म्हणजे बघण्यासारखं असेल. तर आमची विनंती आहे सगळ्यांनी ते व्हिजिट करावं. आणि ऑफकोर्स जे आगमन आहे ते लास्ट 3 वर्षापासून मी 1 दिवस अगोदर स्टार्ट केलंय. हेच म्हणजे नजरेत ठेवताना आरटीओ आणि आमचे जे कुरार पोलीस ठाण्याकडनं जी आमची रिक्वेस्ट आहे की ज्या दिवशी गणपतीची जी गणेश जयंती असते त्या दिवशी आम्ही म्हणजे न आणून ते 1 दिवस आणून ज्यावेळेला जे क्राऊड आणि जे प्रॉपरली जे व्यवस्थित आणायला काही रिस्क न घेता आम्ही 1 दिवस अगोदरच रात्रीचे आम्ही 13 ऑगस्ट आहे, 13 सप्टेंबर आहे, आम्ही यावेळेस आमचं आगमन 13 तारखेला करतो. आणि लास्ट जे तुमचं क्वेश्चन होतं की यावेळेस आम्ही का ती लक्ष्मी अवतारामध्ये आणली, तर आम्ही दरवर्षी काय काय नवीन ट्राय करत असतो. आम्ही हर रूपामध्ये आमचे गणेश जे मूर्ती आहे ती आम्ही बनवली आहे. आम्ही एक राम अवतारमध्ये झाली, एक शिव अवतारामध्ये झाली, एक तांडव अवतारामध्ये झाली आणि बहुतेक अजून फॅन्सी अवतारामध्ये पण आम्ही केलं. तर यावेळेस आम्ही ठरवलंय सगळ्या मुलांनी की एक लक्ष्मी अवतार आमचं जे पेंडिंग आहे त्या लक्ष्मी अवतारामध्ये आम्ही यावेळेस आमची मूर्ती आणणार आहे. थँक्स. तर तुमचा प्रेझेंट आम्ही बघितला, फास्ट बघितलं, फ्युचर काय? फ्युचर हेच आहे की आम्ही आता यावेळेस जी आमची मूर्ती आहे ते आम्ही यावेळेस हाईट वाढवण्याचा विचार करत होतो. पण आम्ही जे आहे ते आमचे सगळे डिसिजन आम्ही जे डेमोक्रेटिक वेनी घेतला आहे आमच्या मंडळांच्या मुलांनी की आम्ही सेम साईज मध्येच मूर्ती ठेवणार आहे आणि जास्त प्रयत्न करू की सेफ प्रमाणे कसं आम्ही कुरार पोलीस ठाणे आणि आरटीओला मदत करत कसं जे आमचं चालत आली आहे ती पद्धत सेम म्हणजे उत्सव उल्हासमध्ये आम्ही आमचं गणपती विसर्जन आणि आगमन दोन्ही करणार. थँक्यू दादा, तुमचे अपडेट तुमचे सर्व द्यायला. याकडे मित्रांनो, तर आपला हा सेगमेंट संपतोय, पॉडकास्ट इथे एंड होतोय. आता अपडेटेड राहा, अजून पॉडकास्ट येत जाणार. जय गणेश. कुरारच्या महाराजा यंदा 36वे वर्ष येत आहे श्री महालक्ष्मीच्या अत्यंत भव्य आणि दिव्य रूपात लवकरच.